गुढीपाडव्याचा सण जवळ आलाय आणि तुम्हालाही तुमच्या महाराष्ट्रीयन लुकवर खूप सुंदर ट्रेंडिंग असा आय मेकअप करायचा आहे आणि तोही सोप्या पद्धतीने. चला तर मी तुम्हाला शिकवते. सगळ्यात आधी डोळ्यावर कन्सिलर लावून घ्या. आता हे कन्सिलर आपल्याला कॉम्पॅक्ट पावडरनी करायचं आहे लॉक. तुम्ही बघू शकता मी मॅकची कॉम्पॅक्ट पावडर यूज केली आहे. आता लॉक झाल्यानंतर आपल्याला क्रीजवर एकदम लाईट ब्राऊन कलरमध्ये जायचं आहे, म्हणजेच मी आता बिस्किट ब्राऊन कलर यूज केलेला आहे. आणि जिथे आयलायनर लावतो त्या जागेवर आयलायनरला न लावता मी ब्लॅक आय शॅडोनी स्मच करणार आहे. तुम्ही बघू शकता इतक्या छान पद्धतीने स्मच करा इनर कॉर्नर पर्यंत. तुम्ही दोन्ही डोळे कंप्लीट झाल्यावर बघू शकता की हे एक स्मज लायनर लुक सारखा इफेक्ट देईल. आता माझ्या मॉडेलनी घातलेली आहे ब्लू कलरची साडी. तुम्ही अकॉर्डिंग टू तुमच्या साडीचा रंग एक शीमर कलर त्या ब्लॅक कलरवर अप्लाय करू शकता. तुम्ही बघू शकता या आय मेकअपचा लुक खूप ट्रेंडिंग आणि खूप सुंदर दिसतो. खाली वॉटर लाईनमध्ये मी दिलेला आहे काजळ आणि लॅश लावल्यावर तर बापरे इतका आय मेकअप माझा सुंदर दिसतोय. आणि बघा मी थोडंसं लाईट ब्राऊन कलरमध्ये सुद्धा डोळ्याखाली अप्लाय करते. आयब्रो डिफायनिंग मस्तपैकी करून घ्या. आणि आता मी यूज करणार आहे मस्कारा. हो, पण मी यामध्ये तुम्हाला विसरूनच गेले सांगायला की ब्लू कलरच्या वर पण मी एक खूप सुंदर असं पिगमेंट पण यूज केलेलं आहे, जे सिल्वर इफेक्टमध्ये आहे. तुम्ही बघू शकता. ते झाल्यावर चला आता फटाफट आपण लिपस्टिक लावून घेऊया. लिपस्टिकनी तर वाव हा लुक कसा दिसतोय हे मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. आणि हा स्पेशल आय मेकअप लुक तुम्हाला कसा वाटला हे तर सांगायला बिलकुल सुद्धा विसरू नका. आणि चला तर आता सुंदर अशी चंद्रकोर लावल्यावर फायनल लुक बघ.